नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी आणि स्विना एक नवीन ठिकाण एक्सप्लोअर करण्यासाठी परत एकदा आम्ही चाललो आहे, जे की ठाण्यातलं इस्कॉन मंदिर आहे। आणि रविवार होता आणि आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो होतो। इतकी गर्दी होती आणि आम्ही गेलो त्यावेळेस अचानकच आम्हाला असं समजलं की इथे आरती आहे। तर आरती सुरू झाली आणि आरती सुरू असतानाच आम्ही लाईनमध्ये उभे होतो आणि लाईनमधून आम्ही पुढे जात होतो आणि सेम टाईमला आरती चालू होती। आम्हाला आरतीचं भाग्य लाभलं होतं आणि हे बघा आम्ही दोघे अशा उभ्या होतो गर्दीमध्ये। आणि नंतर मग पुढे आम्ही तिथं मध्ये जे लोक बसलेत हे जे तुम्हाला दिसतात ते भजन करण्यासाठी बसलेले लोक होती। आणि तुम्हाला मंदिरामध्ये हे चारी बाजूला जे दिसतात सगळी डिझाईन वगैरे ती एकदम आखीव आणि रेखीव आहे। हा बघा मधला स्पेस आहे ज्याच्यामध्ये असं गोल गोल डिझाईन केलेली आहे आणि ती संपूर्ण डिझाईन तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघता येईल बघा। आणि नंतर मग आम्ही हळूहळू पुढे जात होतो, जशी लाईन पुढे जाईल तशी आम्ही पुढे जात होतो आणि इथं फॅन होता त्यामुळे आम्हाला जास्त गरम होत नव्हतं। नंतर हे दीपस्तंभ आहे जो की इतका सुंदर आहे आणि बघा ही खांबावरची डिझाईन किंवा मग हे चारी बाजूचे खांब इतके सुंदर आखीव आणि रेखीव होते की एकदम मन प्रसन्न झालं। नंतर मग इथं हरे कृष्ण हरे राम असा गजर चालू होता जिथे की सगळे बसून करत होते आणि जे दर्शन घेण्यासाठी उभे होते ते लाईनमध्ये उभे होते। मग तसंच आम्ही पुढे गेलो, नंतर मग आमचा नंबर आला आणि नंतर मग आम्हाला असं दर्शन एकदम मन सुखावणारं असं दर्शन झालं। दर्शन झाल्यानंतर मग परत आम्ही तिथे काहीसे फोटो क्लिक केले आणि नंतर बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर इतकं अतिशय सुंदर असं बाहेरून मंदिराचं रुपडं दिसत होतं की आम्हाला न राहता आम्ही तिथं उभं राहून एक मी असा व्हिडिओ काढलाच की मला राहावलंच नाही आहे, इतकं सुंदर मंदिर दिसत होतं बाहेरून। तर बघा ते असं दिसत होतं, खूप सुंदर मंदिर आहे, तुम्ही पण नक्की एकदा भेट देऊन या। ठाण्यामध्ये आहे हे मंदिर। आणि फक्त रविवारी जाऊ नका, रविवारी खूप गर्दी असते। नंतर मग आम्ही तिथून बाहेर पडलो, तिथून बाहेर पडल्यानंतर मी आणि स्विना परत रिक्षा पकडली। रिक्षा पकडून परत मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि घरी जात असताना मग हे आधेमध्ये तुम्हाला फोटो दिसतील जे की तिथलेच आहेत, फोटो मंदिरातलेच आहेत। नंतर ह्या जे मी ज्या रिक्षातून गेलो त्या रिक्षावाल्या काकूंचा फोटो होता तो की त्या ह्या रिक्षावाल्या आहेत की ज्यांच्या रिक्षातून आम्ही आलो। आणि पहिल्यांदाच असं घडलं की मी कोणत्या तरी एका लेडीज रिक्षामध्ये बसून चाललोय। मग मला असं न राहता मी त्यांच्यासोबत एक फोटो काढला आणि तो फोटो पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। आणि बाकी मग हे सगळे आम्ही तिथे क्लिक केलेले फोटो आहेत जे की तुम्ही आता बघा।